नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 27 जानेवारी भागामध्ये मुणेश्वरी म्हणते, धनाजी आवरलं का? ए शांते, ओवाळीचं ताट घेऊन ये, आज लई चांगला दिस आहे. चौरस म्हणतो, आता कुठलं कारस्थान? मुणेश्वरी म्हणते, हाय का आता? अहो सुनबाई घरला येणार, त्यांच्या स्वागताची तयारी. आजी म्हणते, नाही म्हणजे ते कळलं आम्हाला देवळात. सुनबाईच्या आई भेटल्या होत्या, त्या म्हणल्या सुनबाई गेली घरला. आम्हाला वाटलं आली असल. मुणेश्वरी म्हणते, आम्हीच पाठवलं अधिपतींना सुनबाईला घ्यायला. म्हणलं जावा, सुनबाईला घरला घेऊन यावा. नाही म्हणजे घरची सुनबाई बाहेर राहती, बरं वाटत नाही ना. या घरची एकुलते एक सून आणि माहेराला लोक नाव ठेवतील, म्हणून अधिपतीसनी आम्हीच धाडलं. आता येतच असतील. चारोस म्हणतो, खरं नाही वाटत. काय चाललंय काय तुमचं? नवीन एखादा डाव? दुर्गी म्हणते, हाय का मोठे मालक? ताईने काही केलं तर तुम्हाला संशयच येतो. हे सगळं बघून तुम्हाला वाटत नाही वय? ताई लई मोठ्या मनाची हाय. अहो ह्या घरासाठी ती लई काय काय करती, पण फक्त तुम्हासनी किंमत नाही. मुणेश्वरी ते दुर्गे बोलत काय बसली? चल आता येतील अधिपती सुनबाई. मदन अक्षराला म्हणतो, नाही ओळखू येत. अक्षरा म्हणते, मदन तो मागे बघ. तो तिच्या समोर येतो. ती म्हणते, अरे किती वर्षांनी भेटतोस? तो 12 वर्षानंतर. ती मदन किती बदललास तू? तो तू पण बदललीस. ती मॅड सांगायचं आहे ना तू भारतात येतोस. तो का मी सांगितलं असतं तर तू एअरपोर्टवर वेलकमचा बोर्ड घेऊन उभी असती. ती मदन तू पण ना. तेवढेच बाबा येतात. मदन म्हणतो, बाबा कसे आहात तुम्ही? आणि तुमच्या डोक्याला काय लागलंय? त्यामधून रक्त येते. चला चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. बाबा म्हणतात, ते एवढं काही नाही. मदन म्हणतो, अहो एवढं काही नाही, त्यातून रक्त येतंय. बाबा म्हणतात, अक्षू कोण आहे हा? अक्षरा म्हणते, मदन माझ्या शाळेतला मित्र. बाबा म्हणतात, हो हो ओळखतो मी. अरे कसा आहेस तू? मदन म्हणतो, मी मस्त. बरं अक्षू, बाय द वे तुझं लग्न झालं असं कळलं, तू पत्रिका नाही पाठवली. अक्षर म्हणते, तू परदेशात कशी पाठवणार पत्रिका? तो बाबा हिच्याकडे फोन आहे ना, आणि फोनवर काही पण करता येतं, ही विसरली वाटतं. अक्षराने बाबाचा चेहरा बघून मदन म्हणतो, अक्षू कशी आहेस तू? तुझं मॅरेज लाईफ आणि तुझा नवरा, तू बरी आहेस ना? अक्षरा गोंधळत म्हणते, हो. बाबा तर खालीच बघून घेतात. मदन म्हणतो, अक्ष काय झालं? तेवढ्यात विद्याचा फोन येतो. बाबा म्हणतात, अगं तुझ्या डब्यातला लाडू चुरून खाणारा माझ्यासमोर उभा आहे. ते आता बोलत बोलत बाजूला जातात. अधिपती म्हणतो, ओ मास्तरींबाई, आपल्या प्रेमाची, आपल्या भेटीची हा बसस्टॉप आठवणे. तुमची इथं लई आठवण येते. आता तुमच्याशिवाय राहणं लई अवघड झाले. भेटावं आता, बोला आमच्याशी. तुमच्याशिवाय सगळंच अधुरं अधुरं वाटतंय. तुम्ही इथंच उभा राहायचा. शाळेत जाण्यासाठी आम्ही यायचो, तुम्हाला भेटायचो. हे बोलत असताना त्याचं लक्ष जातं. तो मास्तरींबाई. झाडामधून अक्षरा त्याला एकटी दिसते. तो गोडं गोडं गारं गरं फुलामधला मध. ह्या खरंच मास्तरींबाई आहे की भास आहे? चला चला लगेच भेटतो. मदन म्हणतो, अक्ष सांग ना, तुझा नवरा कुठे आहे? कसा आहे तो? प्रोफेसर आहे की सायंटिस्ट की डॉक्टर? अर्थातच तो खूप हाय एज्युकेशन असणार, आणि त्याचे घरचे घरचे कसे ते पण शिकलेले असणार. अक्षरा म्हणते, मदन आपण घरी जाऊया का? तर जाऊया ना, मला पहिले तुझ्या हिरोला भेटायचे. ती डोक्याला हात लावून म्हणते, मॅड चल ना घरी. पण त्याची बडबड चालू असते. आता अक्षराला चक्कर येते आणि तिच्या अंगावर पडते. तर अक्षू काय झालं? तेवढ्यात अधिपती येतो आणि दोघांना बघतो. मदनच्या मिठीत अक्षराला बघून त्याला खूप रडायला येतं. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येतात. मदन अक्षराच्या पाठीवरून हात फिरवत असतो. तेवढ्यात अधिपतीला फोन येतो. तो डोळे पुसतो. मुणेश्वरी म्हणते, अधिपती हाय कुठं तुम्ही? अहो या लवकर घरला. अधिपती निघून जातो आणि बाबा येतात. बाबा म्हणतात, अक्षू काय झालं? मदन म्हणतो, अहो हिला एकदम चक्कर आली, बहुतेक हिची तब्येत ठीक नाही. चला आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊया. अक्षरा म्हणते, एवढं काही नाही आहे. पण मदन काय ऐकत नाही. मुणेश्वरी बाहेर येतील म्हणते, वाजवा. तिने अक्षराच्या स्वागतासाठी खूप तामझाम केलेला असतो. तिच्या मागे चारुहास आणि आजी येतात. पण चारुहासचा चेहरा असा असतो की नक्कीच काहीतरी गोंधळ आहे.
आणि भुवनेश्वरी आता काय उभा करणार हेच आजीच्या चेहऱ्यावर दिसत असतं. भुवनेश्वरी म्हणते, ए वाजवा रे. तेवढ्यात अधिपतीची गाडी येते. भुवनेश्वरी म्हणते, आल्या सुनबाई. तो खाली उतरतो. सगळे फुलांचे पाकळे टाकतात. तो रागात म्हणतो, काय चाललंय, थांबा रे. भुवनेश्वरी म्हणते, वाजवा रे. आणि आनंदाने हसत असते. अधिपती तिच्याकडे बघत राहतो. मदन आणि ते हॉस्पिटलमध्ये येतात. अक्षरा म्हणते, अरे एवढं काय नाही झालं. तो म्हणते, एवढं काय नाही म्हणजे किती तब्येत बिघडली, तू आजारी आहेस. ती म्हणते, अरे मी आजारी नाही, याला आजार नाही म्हणत. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.